तेलाची पुरणपोळी करताना पीठ जास्त मळण्यासाठी मेहनत न घेता अगदी कमी वेळामध्ये पीठ मळून आणि अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या अशा या तेलाच्या पुरणपोळ्या आपल्याला कशा करायच्या ते आपण इथं आज बघणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत आहे. अगदी मऊ लुसलुशीत या पोळ्या तयार होतात आणि कोणीही सहज अगदी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी इथं या पोळ्या तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत आणि अगदी या पूर्णपणे तेलाच्या पुरणपोळ्या आपण इथं केलेले आहेत. तर त्यासाठी तर मी अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर कुकरमध्ये साधारण मी 1 लिटर पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली घालून घ्यायची. 1 चमचाभर आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि कुकरला एक 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायचे. डाळ लवकर शिजावी म्हणून यामध्ये थोडंसं आपल्याला चमचाभर तूप घालून घ्यायचं. 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहे. डाळ छान शिजलेली आहे. आता यातील जे पाणी आहे ते आपल्याला पाणी सेपरेट करायचं आहे आणि डाळ आपल्याला सेपरेट करून घ्यायची आहे आणि या पाण्याची आपल्याला कटाची आमटी करून घ्यायची आहे आणि डाळ अशा पद्धतीने मी सेपरेट आणि पाणी सेपरेट करून घेतलेलं आहे. आता या डाळीचा कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे मिक्सरला बारीक करून याची पावडर करून यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला गूळ देखील घालून घ्यायचा आहे आणि गूळ विरघळेपर्यंत आपल्याला छान असं हे एकजीव यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडीशी चिमटभर मीठ घातला तरी चालेल. आता आपले डाळ आणि गूळ छान असं एकत्र आपलं हे झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा डाळ आणि गूळ म्हणजे हा पुरण आपल्याला चाळणीने अशा पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे किंवा आपल्याला पुरण हा अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे. तर अगदी जास्त वेळ लागत नाही, पटकन आपला हा पुरण आपला तयार होतो. अशा पद्धतीने गरम गरम ज्यावेळी डाळ असते त्याचवेळी आपल्याला अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हा पुरण करून घ्यायचा आहे. अगदी 5 मिनिटातच हा पुरण अशा पद्धतीने तयार होतो, पण गरम असतानाच आपल्याला हा पुरण करून घ्यायचा आहे. इथं सगळा पुरण मी अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. अगदी छान असा बारीक आपला पुरण इथं तयार झालेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल की पुरण हा थोडासा भरड असा झालेला आहे, तर तुम्ही हा पुरण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा तुम्ही फिरवून घेतला तरी चालेल. आता आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी कणिक घेतलेली आहे, 1-2 वाट्या कणिक घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक अर्धी वाटी यामध्ये मैदा घालून घेतलेला आहे. कणिक 2 वाटी आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे. आता चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि गरजेनुसार आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अगदी पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला सैल मळायचं नाही, अगदी जेवढं घट्ट मळता येईल तेवढं आपल्याला पीठ असं घट्ट मळायचं आहे आणि अगदी जास्त एकदम पाणी घालायचं नाही. लागेल तसं आपल्याला अंदाजाने थोडं थोडं यामध्ये पाणी घालून पीठ आपल्याला घट्ट हे मळून घ्यायचं आहे. आपल्याला पुरणपोळी करताना आपण जास्त वेळ हे मळत पीठ बसणार नाही. अगदी ही पीठ मळण्याची झटपट आणि सोपी एकदम पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला ओबडधोबडच अशा पद्धतीने थोडंसं हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला जास्त वेळ हे पीठ कुस्करत बसायचं नाही. अशा पद्धतीने मी ओबडधोबडच हे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर भांड्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घ्यायचं आहे आणि हे घट्ट मळलेलं पीठ आपल्याला या पाण्यामध्ये साधारण एक 10 मिनिट मुरण्यासाठी हे पीठ आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. अगदी पीठ आपलं हे अगदी छान तयार होतं. एक साधारण 10 मिनिट झाले की आता या पाण्यातून आपल्याला हे पीठ साईडला काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ पुन्हा आपल्याला त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा आता आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता मळण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही, कारण पीठ पाण्यामध्ये अगदी छान असं मुरलेलं आहे 10 मिनटं. त्यामुळे साधारण एक 2-3 मिनिट फक्त आपल्याला हे पीठ कुस्करून घ्यायचं आहे. जर हाताला थोडंसं चिकट वाटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावला तरी चालेल. थोडंसं तेल घ्यायचं आणि आपल्याला पीठ हे छान असं अगदी मळून घ्यायचं आहे. अगदी पीठ मळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी पाण्यामध्येच अगदी पीठ छान असं फुलून येतं किंवा ते छान असं मुरतं पाण्यामध्ये. त्यामुळे पिठाला जास्त आपल्या या वेळ लागत नाही. अगदी 2-3 मिनिट फक्त आपल्याला हे पीठ कुस्करून घ्यायचं आहे. अगदी छान असं आपल्याला तारधरेसारखं हे पीठ आपलं हे इथं तयार होतं. आता हे पीठ छान आपलं मळून झालेलं आहे. आता हे पीठ आपण एखाद्या भांड्यामध्ये साईडला काढून घेऊया. खाली भांड्याला थोडंसं आपल्याला डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे पीठ आपल्याला काढून घेऊया. आपलं पोळीचं इथं हे कणिक आपली किंवा हे पीठ आपलं पोळीचं इथं तयार झालेलं आहे. वरून देखील आपल्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया आणि आपण हे पीठ 10 मिनिट असंच ठेवून देऊया. आपला पुरण आणि पीठ अशा पद्धतीने इथं दोन्ही आपलं इथं हे तयार झालेलं आहे. आता पोळी करण्यासाठी पोळपीठाला आणि लाटण्याला आपल्याला दोन्हीला देखील तेल अगदी छान असं लावून घ्यायचं आहे सगळीकडून, जेणेकरून पोळी आपली खाली चिकटणार नाही. आता पिठाचा थोडासा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने थोडासा पसरून घ्यायचा.
त्यानंतर जेवढं आपण पीठ घेतलं त्याच्यापेक्षा थोडा जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा पुरण या पिठामध्ये भरून घ्यायचा आहे आणि आपल्याला पूर्णपणे हा पुरण या पिठामध्ये पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची. आता आपला हा पिठाचा गोळा इथं तयार झालेला आहे. आता पोळपीठाला आपल्याला पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे. पिठाच्या वरती देखील थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि खाली देखील तेल लावून घ्यायचं आणि आता अगदी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची. अगदी जास्त जोर देऊन आपल्याला पोळी लाटून घ्यायची नाही. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आणि थोड्या थोड्या वेळाने आपल्याला अलटीपलटी करून थोडंसं आपल्याला तेल सुरुवातीला 1-2-3 वेळा आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला जी साईड आपल्याला थोडीशी जाड वाटते त्या साईडला आपल्याला थोडंसं लाटण्याने लाटून अगदी आपल्याला पातळ अशी पोळी ही लाटून घ्यायची. त्यानंतर लाटण्यावर आपल्याला अशा पद्धतीने ही पोळी रोल करून आपल्याला लाटण्याभोवती आपल्याला ही पोळी गुंडाळून घ्यायची आणि तवा छान कडकडीत गरम झाला की तव्याला खाली तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर आपल्याला ही पोळी याच्यावरती घालून घ्यायची. थोडंसं अशा पद्धतीने बबल्स यायला लागले की त्यानंतरच आपल्याला ही पोळी पलटी करून घ्यायची. अगदी आपण टाकल्या पोळी पलटी करायची नाही. थोडंसं पोळीला बबल्स यायला लागले की त्यानंतर पोळी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकताय की अगदी आपली तेलाची ही पुरणपोळी टम्म अशी फुगलेली आहे आणि अगदी अशी पातळ अशी एकदम पोळी झालेली आहे आणि भरपूर अशी आतून देखील या पोळीमध्ये पुरण असा भरपूर आहे आणि अगदी अशी ही पातळ आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूने आपण ही पोळी आपण छान अशी भाजून घ्यायची आणि भाजताना गॅस फुल्ल करायचं नाही. मीडियम गॅसवरच आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची कारण जास्त फुल्ल गॅस केला तर ती पोळी पटकन करपू शकते. तर अशा पद्धतीने इथं मी सगळ्या या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय की अगदी मऊ लुसलुशीत आपली ही पुरणपोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपली पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.